समीर घाणेकर, प्रसाद सावंत तसेच श्रीकांत सावंत साहेब विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तुम्हाला विनंती केली जाते आपण प्रमुख व्यासपीठावरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय. भव्य दिव्य स्पर्धा या आपण मेऱ्या गावामध्ये पाहतोय. चांगलं आयोजन या स्पर्धेचं केलं गेलंय. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो करेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एकट जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. जय भवानी जय शिवाजी. मी मराठी समालोचक मितेश कानविलकर. येथे जमलेल्या सर्व खेळाडूंचे प्रमुख मान्यवरांचे तसेच मायबाप क्रीडा रसिक प्रेमींचे या मिरेगावच्या क्रीडा नगरीमध्ये सरचे स्वागत करतोय. वळी आपण सामन्याच्या दिशेने पहिल्या चेडू आपल्याला पाहायला मिळाला. लाजवाब ते फटका खेळला गेला. चेडूला सीमारेषेच्या बाहेर इथे दवडलं जातोय आणि पहिल्या चेडूवरती वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं गेलं. धावांचा आपल्याला आश्रय शोधायला पाहायला जरूर मिळतोय. सलामीवीरांच्या जोडीचा जर का आपण विचार केला तर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला समीर, तर नॉन स्ट्राईक एंडवरती अनिकेत इथे पाहायला मिळतंय. तर गोलंदाजी मार्कवरती स्वप्नीलवरती ते विश्वास दाखवला होता. पहिल्या चेडूवरती त्याच्यावरती केलेला आक्रमण आणि पहिल्या चेडूपासून दबाव निर्माण करण्याचा इथे प्रयत्न केला गेला आहे. पहिला चेडू सीमारेषेच्या बाहेर इथे दबडलं जाईल. पंचांच्या उजव्या हाताकडून अर्थातच राईट एम राऊंड विकेट येणार आपल्याला हा दुसरा चेडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक इथे पहिल्या प्रगतीपथावर आहे. चांगली सुरुवात आपल्याला DSD-11 खडपुल या सगळ्याची पाहायला मिळाली आणि त्यानंतर केलेलं कमबॅक काय येतोय ते डट बॉल. वेगवान फेकलेला चेंडू, एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा असं प्रत्युत्तर इथे आपल्याला स्वप्नील देताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती खेचलेल्या 4 धावा आणि त्यानंतर केलेला लाजवाब कमबॅक. वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गतीत केलेलं परिवर्तन आणि त्यानंतर आलेला आपल्याला हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. त्यानंतरचा तिसरा चेंडू, पंचांचा इथे वाईट चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक इकडे 22 वापरला जाईल. पंच गोलंदाजाला दंडहित करतील आणि त्यानंतर ही अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. संघाची टोटल धाव संख्या आतापर्यंत 5 अंकावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली सुरुवात इथे DSD-11 खडपुल या संघाची आपल्याला पाहायला जरूर मिळते. स्ट्रायकिंग गेडवरती ते समीर, 2 चेंडूचा सामना आतापर्यंत केलाय. 4 धावे ते खर्च केले गेल्यात आणि यस त्यानंतरचा अप्रतिम चेंडू आहे. चेंडू इथे यष्टांचा वेध घेताना पाहायला मिळतोय. यू मिस आय हिट. धक्का क्रमांक पहिला क्रीडांगणाच्या बाहेर इथे समीरला यावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी ते आपल्याला नक्की स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्वतःसाठी आणि संघासाठी ते केलेलं कमबॅक आणि त्यानंतर लागलेला धक्का क्रमांक आपण पाहिलाय. ॲक्शन रिप्ले आपण तिथे पाहतोय स्क्रीनवरती. परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. क्रिकेटमधील ते ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि त्यानंतर समीर आता आपल्याला क्रीडांगणाच्या बाहेर इथे पाहायला मिळतोय. खडपोली या संघाला लागलेला धक्का क्रमांक इकडे पहिला आहे. हॅलो चेक. दिगंबरजी माधे साहेब आज उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आमच्या आयोजन समितीच्या वतीने केला जातोय. विक्रांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही मायेची आपुलकीची शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. धन्यवाद साहेब, आपण आलात. आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढली. आपलं मार्गदर्शन, आपले आशीर्वाद निरंतर आमच्यासोबत राहूत हीच विनंती. शैलेंद्रजी शिबलकर यांचा देखील आपण सन्मान करतो आहोत. दोन्ही आमचे मान्यवर आज आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान हे आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये मुख्य मंचावर केला जातोय. दुसऱ्या बाजूने सामना रंगलाय. नितेश आमच्यासोबत कमेंट्री बॉक्समध्ये आहेत. धन्यवाद मान्यवरांना विनंती आपण असं नसतं जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. ओठ यू नितेश. धन्यवाद. येस वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने गोलंदाजी मार्कवरती आपल्याला स्वप्नील पाहायला मिळतात. न्यू बॅटरला डावकरी हाताचा आपल्याला ओमकार इथे पाहायला मिळतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला जरूर मिळतंय आणि त्यानंतरचा येणारा पुढचा चेंडू आहे. यस इथे मात्र बॅटची लागलेली हलकीशी कडा आणि त्यानंतर फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं यश रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चांगली झेल इथे टिपली आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट इथे आपल्याला पाहायला मिळाले. स्वप्नील अप्रतिम गोलंदाजी करतोय. वेगवान चेंडू इथे फेकलेला पाहायला मिळाला. फलंदाज थोडासा इथे आपल्याला अडचणीमध्ये येताना पाहायला मिळाला. मोठा फटका खेळायचा केलेला होता प्रयत्न आणि त्यानंतर लागलेली बॅटची हलकीशी कडा आपण इथे पाहिली आणि त्यानंतर इथे लागलेला धक्का क्रमांक पण दुसरा इथे पाहतोय. मोठा मोहरा क्रीडांगणाच्या इथे बाहेर येताना पाहायला मिळाला. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी इथे आतापर्यंत गारद केले गेलेत आणि संघाची धावसंख्या आपण 5 अंकावरती इथे पाहतोय.
येस, न्यू बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला प्रथमेश इथे येताना पाहायला मिळाला. हॅट्रिकचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सलगच्या 2 चेंडूंवरती घेतलेल्या 2 विकेट. कमालीची गोलंदाजी आपल्याला स्वप्नीलची पाहायला मिळाली. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले आहेत आणि त्या 4 चेंडूंवरती 5 धावा खर्च करत 2 गडी इथे गारद केले गेले आहेत. हॅट्रिकचा चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने चेंडूला इथे कटवलं जाईल. तोपर्यंत एक धाव इथे दोन्ही फलंदाज धावून इथे कंप्लीट करत आहेत आणि याच आता एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 6 या अंकावरती आपल्याला जंप करताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात आपल्याला नक्कीच साईबाबा 11 कचरी या संघाची पाहायला मिळते. प्रथम घेतलेला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आतापर्यंत आपल्याला चांगले इथे पाहायला मिळाला आहे. 2 गडी आतापर्यंत इथे गारद केले गेले आहेत. षटक क्रमांक इथे पहिल्या प्रगतीपथावर आहे. येणारा अंतिम चेंडू पंचांच्या उजव्या हाताकडून अर्थातच राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग गडवरती आपल्याला अनिकेत इथे पाहायला मिळतोय आणि यस, त्यानंतर पुन्हा एकदा वेगवान चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. येतो इथे डॉट बॉल. षटक क्रमांक संपले ते पहिला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. काळबादेवी संघ कर्णधार विनंती केली जाते समालोचन कक्षाजवळ इथे जोडले जायचंय. काळबादेवी संघ कर्णधार सतीश हळदणकर साहेब यांचं इथे भाजपाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष सतीश हळदणकर साहेब यांचं इथे आगमन झालंय. व्यासपीठावरती ते स्थानापन्न आहेत. मंडळाच्या वतीने हार्दिक त्यांचं स्वागत असेल. प्रमुख उपस्थिती त्यांची आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेली पाहायला मिळाली. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. आम्ही शतशः आभारी आहोत. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने. गोलंदाजीचा जर का विचार केला तर गोलंदाज प्रणय इथला आपण इथे पाहतोय. वैयक्तिक कोटीतील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक इथे प्रणयच्या माध्यमातून हाताळलं जाणार आहे. स्ट्रायकिंग गडवरती प्रथमेश तर नॉन स्ट्रायकिंग गडवरती आपल्याला अनिकेत पाहायला मिळाला. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 6 ही धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आहे. 6 धावांवरती ते मजल मारली गेली आहे. जास्तीत जास्त धावा खर्च करण्याचा इथे प्रयत्न नक्कीच असणार आहे खडपोली या संघाचा. कर्णधाराला ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला 50 ते 60 धावा इथे लगावण्याचा त्यांचा इरादा आपल्याला पाहायला मिळाला आहे. षटक क्रमांक आपल्याला दुसरे ते पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्गवरती प्रणय आहे. पहिला चेंडू आहे आणि पहिल्या चेंडूवरती केलेला आक्रमण. चेंडू येते सीमारेषेच्या दिशेने. चेंडू जाईल 4 धावांसाठी. अप्रतिम फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता. चेंडूपर्यंत ते पोहोचला नाहीये आणि त्यानंतरच्या ह्या 4 धावा आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश केलेला. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या चेंडूवरती इथे प्रणयचे इथे स्वागत केले गेले. कमबॅक इकडे करावा लागेल. कोणती रणनीती आता आखली जाणार हे आपल्याला येणाऱ्या 5 चेंडूवरती पाहायला मिळणार आहे. शांत आणि संयमाने केलेली आपल्याला सुरुवात इथे पाहायला सुरू मिळाली होती आणि त्यानंतर केलेलं आक्रमण पहिल्या चेंडूवरती ते प्रणयवरती पाहायला मिळत आहे. यष्टीरक्षकाकडून थोडंसं इथे दिलेलं कानमंत्र आणि त्या कानमंत्राचा ते उपयोग करावा लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. येणार दुसरा चेंडू. संघाची धाव संख्या आतापर्यंत 10 या अंकावरती आपण पाहतोय. यस, त्यानंतरचा लोवर फुलटॉसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लेग साईडच्या दिशेने ते चेंडू कटवलं जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. एकाच धावेवरती ते समाधान मानलं जाईल. मोठा फटका खेळण्याचे ते आमंत्रण दिलं होतं आणि ते आमंत्रण ते स्वीकारणं गरजेचं होतं आणि त्यानंतर आलेली फक्त आणि फक्त आपण एकच धाव इथे पाहतोय. संघाची धाव संख्या 11 या अंकावरती आहे. चांगला खेळ इथे नक्कीच साईबाबा 11 कचरी या संघाकडून केला जातोय. त्यानंतरचा येणारा तिसरा चेंडू. ऑफसाईडच्या इशारे ते चेंडूला गटवलं जातोय. लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकच धाव इथे घेतली जाईल. एकेरी आणि दुहेरी धावांवरती ते जास्त विश्वास दाखवला जातोय. धावफलक इथे सुरू ठेवलं जात आहे. बुद्धिमान खेळी नक्कीच आपल्याला पाहायला सुरू मिळते. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 1 गिरी धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्याच मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण 12 या अंकावरती पाहतोय. चौथा चेंडू आहे. इथे मात्र बोटा फटका खेळायचा केलेला प्रयत्न. झेल घेण्याची संधी आहे. इथे मात्र झेल कंप्लीट केली जाईल. लागलेला धक्का क्रमांक 3. प्रथमेश इथे संपला इथे खेळ. प्रथमेशला इथे माघारी पाठवलं जाईल. चांगली झेल आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक तिथे होता तैनात आणि ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ही झेल. मोठा फटका खेळायचा केलेला प्रयत्न. ऑफसाईडच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू आणि त्यानंतर घेतलेली आपल्याला अप्रतिम ती झेल इथे पाहायला मिळते. कर्णधार स्वतः आपल्याला इथे झेल कंप्लीट करताना पाहायला जरूर मिळतं. प्रल्हाद हळदणकर यांच्या माध्यमातून घेतलेली अप्रतिम झेल पाहायला मिळाली आणि त्यानंतर प्रथमेश इथे खेळ संपलाय.
प्रथमेश जर का विचार केला 4 चेंडू खेळले गेले आणि त्या 4 चेंडूवरती 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी ते देऊ शकले आहे. न्यू बॅटर आता आदित्यला आपण क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथे दुसऱ्या प्रगतीपथावर आहे. चांगली सुरुवात नक्कीच आपल्याला म्हणावी लागेल साईबाबा 11 कचरी या संघाची. समोरच्या संघाला कमीत कमी धावांवरती रोखायचा केलेला प्रयत्न आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 12 धावा या धावफलकावरती लगावू शकल्या आणि त्यानंतरचा येणारा 5वा चेंडू. यस लोवर फुटाचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने चेंडूला कटवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकाच धावेवरती ते समाधान मानलं जाईल. पहिल्या चेंडूवरती वैयक्तिक खाता इथे आदित्यच्या माध्यमातून खोललं गेलंय. स्ट्राईक इथे चेंज केली जाईल. स्ट्राईक इथे रोटेट केली जाते म्हणजेच काय स्ट्रायकिंग एंडवरती आता अनिकेतला आणलं जात आहे. संघाची धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक दुसऱ्या आणि दुसऱ्या षटकातील येणारा आपल्याला अंतिम चेंडू इथे पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या हाताकडे अर्थाचा राईट ओव्हर द विकेट. यस इथे मात्र पुन्हा एकदा बोटा फटका खेळायचा केलेला प्रयत्न आहे. मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक धावे ती घेतली गेली आणि त्याच एका धावेचं रूपांतरित ते दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि याच 2 धावा आता संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जरूर जात आहेत आणि याच 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा आपल्याला इथे पाहायला मिळतील. या सामन्यासाठी आपल्याला पंच बोर्ड लाभलेले आहे. मेन पंचांच्या भूमिकेत आता आपल्याला आशिष धुंदुर स्क्वेअर लेग पंच ओमकार पोईरीकर आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तसेच या सामन्यानंतर आणखी एक पंच आपल्याला संजय उर्फ भाऊ तोडणकर इथे पाहायला मिळतील. खूप सारा अनुभव आहे या क्रिकेटचा आणि त्यांच्या माध्यमातून इथे आपल्याला चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. खूप मोठी स्पर्धा या मिऱ्या गावामध्ये आयोजित केली गेली आहे. नाईट ओरामची ही स्पर्धा तब्बल आकर्षक चषक आणि 1 लाख रुपयाची धनराशी ही विजेता संघाला दिली जाईल. तसेच उपविजेता संघाला आकर्षक चषक आणि 50,000 रुपयाची धनराशी ते दिली जाणार आहे. खूप मोठी स्पर्धा आपण ही पाहतोय. यस इथे मात्र बॅटिंग पॉवर प्ले इथे घेतला गेला आहे आणि त्याचा इथे उपयोग करावा लागेल. जास्तीत जास्त धावा खर्च करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा नक्कीच असणार आहे. कोणत्या गोलंदाजावरती ते विश्वास दाखवला जातोय. यस स्वप्नीलवरती ते विश्वास दाखवला गेला आहे. पहिले षटक ज्याच्या माध्यमातून हाताळलं होतं तोच आपल्याला इथे स्वप्नील पाहायला भेटतोय. पहिल्या षटकामध्ये ज्याच्या माध्यमातून 6 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी त्याच्या माध्यमातून गारद केले होते आणि त्याच्याच वरती इथे विश्वास दाखवलाय. वैयक्तिक कोडतील हे दुसरं षटक आणि संघाकडून तिसरं षटक आपल्याला इथे पाहायला भेटत आहे स्वप्नीलच्या माध्यमातून. साईबाबा 11 कचरे या संघ आतापर्यंत DSD 11 खडपोल या संघावरती हावी ठरलाय आणि त्याचं कारण आपल्याला पाहायला जरूर मिळत आहे की चांगली चालू असलेली गोलंदाजी. यस इथे मात्र अप्रतिम चेंडू आणि त्याच प्रकारचा फटका इथे खेळला गेलाय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकच धावे ते घेतली जाईल. एका धावेने स्कोर कार्ड वरती ते बदल होतोय. धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचेल. आता मात्र वारंवार इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जरूर जातोय. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक इथे तैनात केले गेले आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय ते तिसरं. हा तिसऱ्या षटकातील येणारा दुसरा चेंडू गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील पुन्हा एकदा सज्ज होईल. या इथे मात्र पायांवरती चेंडू जाऊन आदळलाय. मोठी इथे अपील केली गेली आहे. पंचांवरती कोणताही त्याचा परिणाम नाहीये. गोलंदाज नेहमी उत्साही असतात. पंचांकडून ही अपील इथे फेटाळली गेली आहे. बॅटर इथे सेफ आहे. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची आपल्याला ते सांगता घडताना पाहायला मिळाली आहे. चांगली गोलंदाजी आहे. वेगवान चेंडू इथे फेकले जात आहेत. या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहेत आणि ते व्हेरिएशन इथे दाखवले जात आहेत. यस त्यानंतर पुढचा चेंडू आता मात्र आखूड टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली. ऑफसाईडच्या हलक्यात चेंडू कटवला जातोय. प्रल्हाद थोडासा इथे आपल्याला फंबल होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर घेतलेला आपल्याला या चेंडूवरती 2 धावा इथे पाहायला मिळतील आणि याच 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळालं. बॅटिंग पॉवर प्ले इथे यूज केला गेलाय. अजूनही 3 चेंडू आहेत आणि या 3 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा इथे खर्च करण्याचा प्रयत्न नक्कीच अनिकेत आणि आदित्यचा असणार आहे आणि त्यानंतरचा चौथा चेंडू आहे. यस इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त वेगवान चेंडू अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे चेंडू फेकला होता त्याच प्रकारचा हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी केली जाते. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क झाला नाही. चेंडू डायरेक्ट आपल्याला यष्टांचा वेध घेताना पाहायला मिळाला आणि लागलेला धक्का क्रमांक आपण इथे चौथा पाहतोय. क्रीडांगणाच्या बाहेर इथे अनिकेतला यावं लागेल. ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह इथे प्रक्षेपित केली जाते. चांगलं कॅमेरा वर्क चांगलं स्कोर कार्ड इथे अपडेट प्रत्येक वेळी इथे केलं जात आहे आणि त्यानंतर संघाच्या
धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 18 धावसंख्या धावफलकावरती उभारली गेली आहे. 4 गडी ते गारद केले जात आहेत. येस, न्यू बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये अनिकेत चिचागखेडे समरला इथे दाखल केलं जाईल. समोरवरती ते विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासावरती ते उभं राहणं गरजेचं आहे. संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती ते घ्यावी लागेल. येस, गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा आपल्याला स्वप्नील सज्जोत्र पाहायला मिळतोय. आतापर्यंत स्वप्नीलच्या माध्यमातून या सामन्यामध्ये 10 चेंडू फेकले गेले आणि 10 चेंडूवरती 9 धावांमध्ये 3 गड्यांनी ते गारद केले गेले. म्हणजे DSD 11 या संघाने त्याने ते धक्के 3 दिले आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, वेगवान गोलंदाजी ती केली जाते. आणि आता मात्र स्ट्रायकिंग गेटवरती डावकरी आताचा फलंदाज आपल्याला समोर इथे पाहायला मिळतोय. अजूनही पॉवर प्लेचे आपल्याला 2 चेंडू पाहायला मिळतील. बॅटिंग पॉवर प्ले इथे वापरला गेलाय आणि त्याचा इथे उपयोग करावा लागेल. हलक्यातने चेंडूला ते सन्मान दिला जातोय. फॉलोथ्रोमध्ये चेंडूला ते फील्ड केलं जाईल. पंचांच्या माध्यमातून 9 चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत इथे येऊन पोहोचलाय. एक खेळाडू एक्स्ट्रा इथे 30 यार्डच्या बाहेर इथे आणला गेला. आणि यस, 9 चेंडू एक अतिरिक्त धाव संघाला दिली जाईल. फ्री हिटचा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त खेळाडू हा 30 यार्डच्या बाहेर इथे वापरला गेला. पंचांच्या माध्यमातून ही दंडात्मक कारवाई आपल्याला ऑन फील्ड पाहायला मिळाली. ओमकार पोयरेकर चांगली पंच आपल्याला इथे पाहायला जरूर मिळत आहेत. त्यानंतरचा पुढचा चेंडू, यस, फ्री हिटचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता, प्रयत्न फसलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. वेगवान चेंडू आहे. यष्टिरक्षक चांगली आपली भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. येतो इथे डॉट बॉलला. चांगली सुरुवात तिथे साईब पहिलेवद कचरे या संघाची आपण पाहतोय. 19 धावसंख्या आतापर्यंत धाव फलकावरती उभारली गेली आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय ते 30 आणि तिसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. यस, इथे मात्र चेंडू पायांवरती जाऊन आदळलाय. मोठी इथे अपील केली जाते. पंचांवरती त्याचा कोणताही परिणाम नाहीये. पंचांच्या माध्यमातून ती अपील इथे फेटाळली गेली. षटक क्रमांक संपले ते 30 आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी आपल्याला स्वप्नीलची इथे पाहायला मिळते. आणि हुकमाचा एका म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तोच आपण स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळाला. स्क्रीनवरती आपण प्रमुख व्यासपीठावरती मान्यवर पाहतोय. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी त्यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. मंडळाच्या वतीने त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल आणि यशतशः आम्ही आभारी देखील आहोत. या स्पर्धेची शुभ वाढवण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिलात. स्वप्नीलचा जर का विचार केला तर 12 चेंडू फेकले गेले, 2 षटके ते हाताळले गेली आणि त्यात 2 षटकांमध्ये 10 धावा खर्च करत 3 गड्यांना इथे गारद केले गेले. गोलंदाजी मार्कवरती आपण पार्थला इथे आपण पाहतोय. वैयक्तिक कुळातील पहिलं आणि संघाकडून 4थे षटक. तर स्ट्रायकिंग गेटवरती आपल्याला आदित्य, तर नॉन स्ट्रायकिंग गेटवरती आपल्याला समोर इथे पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती पार्थ इथे होईल सज्ज. पंचांच्या उजव्या हाताकडून अर्थातच राईट आर्म राऊंड विकेट येणारा पहिला चेंडू आहे. सामना करण्यासाठी सज्ज असेल तोच म्हणजे आदित्य आहे. यस, त्यानंतर लेग साईडच्या दिशेने चेंडू ते कटवला जातोय. सुमित हळदणकर आहे तिथे तैनात. एकच धावे ते घेतली जाईल आणि त्याच एका धावेने संघाची धावसंख्या 20 या अंकावरती आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना असेल यलगार गोळप संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये महापुरुष पोलीस संघ. खूप मोठा सामना आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. अमोल भोसले हे आपल्याला इन ऍक्शन इथे पाहायला मिळतील या क्रीडांगणामध्ये. रत्नागिरी तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या नावाचा बोलबाला आहे तेच अमोल भोसले आपल्याला यानंतरच्या सामन्यामध्ये पाहायला जरूर मिळतील. पुढे आपण या सामन्याच्या दिशेने षटक क्रमांक आपण पाहतोय ते 4थं आणि 4थ्या षटकातील येणारा दुसरा चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि त्याचाच येथे फायदा घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. DSD 11 खडपोल या संघाने बॅट टिकून इथे आव्हान केले जात आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय ते 4थं. यस, इथे मात्र मोठा फटका खेळायचा केलेला प्रयत्न. चेंडू इथे हवेमध्ये आहे. गोलंदाज स्वतः इथे झेलखाली जाण्याचा करेल ते प्रयत्न फसलाय. झेल इथे निसटलाय आणि त्यानंतर घेतलेल्या या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. संधी इथे निर्माण झाली होती. सोन्याचा गोळा हातामध्ये आला होता, तो इथे जमिनीला दान केला गेला. म्हणजेच काय ते झेल इथे निसटली आहे आणि या 2 धावा आहेत आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 22 या अंकावरती जाऊन जंप करेल. जास्तीत जास्त धावा इथे खर्च करण्याचा प्रयत्न आता केला जातोय. इथे मात्र गेअर इथे बदलावा लागेल. टॉप गिअरमध्ये इथे आपली गाडी इथे चालवावी लागणार आहे. मोठे फटकेच म्हणजे खेळावे लागतील. त्यानंतरचा चेंडू बॅटची घेतलेली हलकी शिकडा एक धाव इथे
क्विक सिंगल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर संघाची धावसंख्येत बदल होईल. संघाची धावसंख्या 23 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. यानंतर होणारा मोठा सामना एल्गार गोळपच्या विरोधामध्ये महापुरुष पोलीस हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण पाहतोय ते चौथा आणि चौथ्या षटकातील येणारा चौथा चेंडू पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजी केली जाईल. यस, ते मात्र परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ते वापरलं गेलं. यॉर्कर चेंडू फेकला गेला, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, येतोय ते डॉट बॉलला. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला घडताना पाहायला जरूर मिळते. चांगली गोलंदाजी ते केली जाते. षटक क्रमांक आपण पाहतोय ते चौथा आणि त्यानंतरचा येणारा पुढचा चेंडू आहे. मोठा फटका आहे, ते खेळायचा केलेला प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. 100 कॅच ते आपल्याला पाहायला मिळाले. लाजवाब ते झेल घेतला जातोय आणि त्यानंतर लागलेला धक्का क्रमांक आपण 5 पाहिलाय. इथे आदित्यचा इथे खेळ संपलाय आणि आदित्यला आता माघारी यावं लागेल. अप्रतिम झेल इथे पाहायला मिळालाय. यस, न्यू बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये सुजितला इथे दाखल केला जातोय. 5 गडी आतापर्यंत इथे गारद केले गेले, म्हणजेच काय तर अर्धसंघ तंबूचा आसरा धरताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथे चौथा आणि चौथ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. स्ट्रायकिंग एडवरती सुजित, नॉन स्ट्रायकिंग एडवरती आपल्याला समर इथे पाहायला मिळेल. गोलंदाजी पार्कवरती पार्क पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगली गोलंदाजी केली आहे आणि त्यानंतर इथे चेंडूला सलमान दिला जातोय. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल, एक धाव ते कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक संपलाय ते चौथा आणि चौथ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावे ते पाहायला मिळत आहेत. पारच्या माध्यमातून 6 चेंडू फेकले गेले आणि त्या 6 चेंडूंवरती 5 धावा खर्च करत एका गड्याला इथे गारद केले जात आहे. चांगल्या स्थितीमध्ये असताना आपल्याला साईबाबा 11 कचरे हा संघ पाहायला मिळाला आहे. समोरच्या संघाला कमीत कमी धावांवरती रोखायचा केलेला प्रयत्न आतापर्यंत आपल्याला चांगला ठरताना पाहायला मिळतोय. 24 धावांवरती आतापर्यंत तिथे रोखले गेले आहे. कोणत्या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवला जाणार, कारण शेवटचे आता 6 चेंडू असतील आणि त्या 6 चेंडूंचा खेळ घेऊन येत असताना मला वाटतं सुमित हळदणकर आपल्याला पाहायला मिळाला. एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे आपण पाहतो तोच सुमित हळदणकर. वारंवार हा खेळाडू चर्चेत असतो आणि त्या चर्चेचं कारण आहे त्याचा होत असलेला सततचा चांगला खेळ. इन ॲक्शन आपल्याला गोलंदाजीवरती पाहायला मिळाला. वैयक्तिक कोणतील पहिलं संघाकडून शेवटचे निर्णायक 6 चेंडू सुमित हळदणकरच्या माध्यमातून फेकले जाणार आहेत. रॅटम राऊंड विकेट, येतोय पहिला चेंडू. यस, पहिल्या चेंडूला सन्मान दिला गेलाय. फलोत्तरामध्ये चेंडूला ते फील्ड करायचा केलेला प्रयत्न, थोडंसं ते फंबल झाला, तोपर्यंत एक धावे ते कंप्लीट केली गेली. क्विक सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही या फलंदाज आपल्याला चपळा इथे दाखवताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर संघाच्या धावसंख्येत बदल होईल. संघाची धावसंख्या 25 अंकावरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केला जातोय. स्ट्रायकिंग गीडवरती डावग्र्याचा फलंदाज आपल्याला समोर इथे पाहायला मिळाला. ऑनसाईडच्या दिशेने ते क्षेत्ररक्षक तैनात केले गेले सीमा रेषेवरती. षटकाराडी या चौकार रोखण्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात केले जात आहेत. गोलंदाजी पार्कवरती पुन्हा एकदा सुमित हळदणकर आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे सजवलंय आणि त्या प्रकारे ते गोलंदाजी आता होणं गरजेचं असेल. शेवटचे निर्णायक 5 चेंडू आहेत. यस, आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची आपल्याला इथे सांगता घडताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज आपल्या व्हेरिएशन दाखवताना पाहायला मिळालाय. वारंवार इथे गतीत परिवर्तन केलं जातंय. चेंडूवरती फिंगर रोल केली जाते आणि त्यानंतर आलेला आपल्याला हा डॉट बॉल पाहायला मिळाला आहे. हाणामारीचं षटक म्हणून 5वं षटक ओळखलं जातं आणि त्या प्रकारे ते हाणामारी होणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळावे लागतील. यस, इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आहे. लाजवाब गोलंदाजी ते पाहायला मिळते आहे. यष्टांना टार्गेट करणारा हा चेंडू पाहायला मिळाला होता. यस, ने बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये आपण वैभवला इथे पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय ते 5वं. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. हे 3 चेंडू इथे महत्वपूर्ण आहेत. षटक क्रमांक इथे आपल्याला 5वं पाहायला मिळत आहे.
येणारा चौथा चेंडू आखूड टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आहे. ऑनसाईडच्या दिशेने शेड्यूल हलक्यात कटवलं जातोय. क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचेल. धावबाची संधी इथे निर्माण झाली आणि धावबाद होताना आपल्याला इथे सुजित पाहायला मिळतोय. लागलेला धक्का क्रमांक इकडे 7 आहे. क्रिकेटमधील आत्महत्या ज्याला म्हटलं जातं असं धावबाद होताना आपल्याला सुजित पाहायला मिळालाय. यस थँक्यू डीजे. न्यू बॅटर आता क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला साईल पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग गेट वरती वैभव तर नॉन स्ट्रायकिंग गेट वरती साईल आहे. यस इथे मात्र बॅटची इथे हलकीशी कडायला लागली आहे. लागलेला धक्का क्रमांक आपण 8 इथे पाहतोय. फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी इथे सुमित हळदणकरच्या माध्यमातून केली जाते आणि साईबाबा 11 कचरी हा संघ चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचला आहे. यस थँक्यू डीजे. न्यू बॅटर त्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला सचिन इथे पाहायला मिळाला. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. षटक क्रमांक आपण इथे पाहतोय ते 5 व संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण 26 अंकावरती पाहतोय आणि त्या 26 अंकावरती लागलेले धक्के क्रमांक आपण 8 इथे पाहिले आहेत. डावक्रियाचा फलंदाज सचिन इथे पाहायला मिळाला. एका चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. कमीत कमी धावांवरती ते समोरच्या संघाला रोखलं गेलं आहे. चांगला निर्णय आपल्याला साईबाबा 11 कचरी या संघाचा पाहायला मिळाला. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावांवरती ते रोखलं गेले. अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. राईट राऊंड विकेट. यस बॅटरी बॉलचा संपर्क झाला नाहीये. येतोय ते डॉट बॉल म्हणजेच काय षटक क्रमांक इकडे 5 वर संपलाय आणि 5व्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 26 अंकावरती पाहतोय आणि 27 धावांचे ते उद्दिष्ट ठेवले जात आहे साईबाबा 11 कचरी या संघाच्या विरोधामध्ये आणि त्याच 27 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला सलामीवर नक्कीच ते पाहायला मिळतील. चांगला खेळ ते साईबाबा 11 कचरी या संघाकडून झालाय. तरी आता आपण या ठिकाणी मुख्य मंचावर जातोय. अजित पाटील यांना मी विनंती करतो की भोईंदर भोळे यांचा आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पुष्पगुच्छ आणि शाल असं या सत्काराचं स्वरूप आहे. आपण सर्वजण या स्पर्धेला वेळात वेळ काढून या ठिकाणी सदिच्छा भेट देत आहात त्याबद्दल आपलं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केला जातोय. सत्कार मूर्ती आहेत श्री भोईंदर भोळे. त्यानंतर अजित पाटील यांना मी विनंती करतो की राहुल शेठ पिलनकर यांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. राहुलजी पिलनकर यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो आहोत. त्यानंतर मी विनंती करणार आहे अजित पाटील यांना की आपण सतीश हळदणकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो आहोत. सतीशजी हळदणकर यांचा आपण या ठिकाणी सत्कार करतो आहोत. यानंतर मी विनंती करणार आहे पप्पा बोळे यांना की टॉस बॉक्सच्या दिशेने आपण जायचं आहे. यापुढील होणारा सामना आहे महापुरुष पोलीस विरुद्ध यलगार गोळप. दोन्ही कर्णधार आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेने आपण यायचं आहे. मी विनंती करणार मान्यवर भोईंदर भोळे यांना की त्याने आपण या ठिकाणी टॉस बॉक्सच्या दिशेने जायचं आहे आणि त्या ठिकाणी टॉस करून घ्यायचं आहे. श्रीकांतजी सावंत साहेब यांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. फ्रेंड्स गोळप विरुद्ध महापुरुष पोलीस यापुढील होणारा सामना.
हॅलो थँक्यू डीजे. हॅलो. यानंतर कडपोली. होणारा सामना असेल महापुरुष पोलीसच्या विरोधामध्ये फ्रेंड्स गोळप संघ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. महापुरुष पोलीस आणि फ्रेंड्स गोळप संघ दोन्ही संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत जोडले जा. तो इस समय सेकंड इनिंग आरंभ होने जा रही है. एक बार फिर आप सभी का स्वागत है. जो कि सुमित जो कि साई बाबा कतरे टीम की ओर से प्रारंभिक बल्लेबाज है. नॉन स्ट्राइक इन पर तेजस और इस समय खडपोली चिपलिन टीम की ओर से पारी का पहला ओवर ओमकार आरंभ करेंगे. केवल 27 रनों का टारगेट है. जितने भी लोग मोबाइल फोन पर यूट्यूब के माध्यम से ये मैच देख रहे हैं उनका भी स्वागत है. और इस मैदान के ऊपर जो कि मसोबा क्रिकेट ग्राउंड पर जितनी भी हमारी पब्लिक यहाँ पर बैठ चुकी है उनका स्वागत. यस महापुरुष पोलीस कर्णधार अमोल भोसले विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. अमोल भोसले साहेब टॉस बॉक्स मध्ये या. पापा भोळे यांच्या शुभ हस्ते आपण या पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करून घेऊया. तो पहली गेंद और बार सुमित ने ड्राइव किया. मिड विकेट के दिशा में गैप को ढूंढा. गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए खूबसूरत चौका ऑन ड्राइव करते हुए सुमित ने गेंद को निकाला 4 रनों के लिए. थैंक यू डीजे. लो स्कोर वाला मैच है. 27 रनों का टारगेट है और पहली गेंद के ऊपर चौका जड़ा दिया है सुमित ने. और एक बार फिर सुमित सामना करेंगे. दाएं हाथ के बल्लेबाज है साई बाबा कतरे और चिपलुन के बीच ये मुकाबला है, मैच है. और इस समय सुमित सामना करने के लिए साई बाबा कतरे टीम के सामने टारगेट मिला है 27 रनों का. नवलाई पावनाई मसोबा क्रिकेट क्लब आयोजित नाइट क्रिकेट टूर्नामेंट चिपलुन की टीम इस समय साई बाबा कतरे के साथ मुकाबला कर रही है. इस ओवर की अगली गेंद सुमित के लिए और बार सुमित ने इस बार हल्के हाथों से गेंद को निकाला शॉर्ट फाइंडिंग की दिशा में. जब तक ये गेंद फील्ड हो रही है एकमात्र रन संख्या 5 यहां पर हो चुकी है साई बाबा कचरे की टीम की. और ये मैच जीतने के लिए केवल 27 रनों का टारगेट है अगले 5 ओवर में. कुल मिलाकर 30 गेंदों में. तो इसी बीच ओवर के बाद टॉस बॉक्स में हम जुड़े रहेंगे. लेकिन इस समय स्ट्राइक पर है सामना करने के लिए तेजस जो कि सामना करेंगे. जैसे ये ओवर खत्म होगा टॉस बॉक्स में टॉस की तैयारी करेंगे जो कि अगला मैच है गोलप और महापुरुष पुलिस. तो इसी बीच अगली गेंद बाएं हाथ से ये गेंद तेजस को बढ़िया गेंद के हाथों से गेंद को खेला लगभग मिडअप के दिशा में. जब तक ये गेंद फील्ड हो रही है एकमात्र रन तेजस के खाते में. इस एक रन पे सिंगल्स को रोकने की आवश्यकता है कडपुली चिपलुन की टीम के लिए. अन्यथा काफी मुश्किल में डाला है शुरुआत से ही यहाँ पर साई बाबा कतरे की टीम ने. रन संख्या इस समय कुल मिलाकर 6 हो चुकी है और बिना किसी विकेट के नुकसान पर सुमित एक ऑलरेडी चौका जड़ा चुके हैं. अगली गेंद का सामना करने के लिए तैयार होते हुए बाएं हाथ से ये गेंद सुमित को और सुमित ने एक बार फिर से ऑन साइड पर गेंद को खेला लगभग शॉर्ट स्क्वायर के स्थान पर गेंद फील्ड हो रही है. और इसी एक रन की मदद से रन संख्या 7 हो चुकी है जबकि बिना किसी विकेट के नुकसान पर 7 रन लगातार स्ट्राइक रोटेट कर रहे हैं. और इस समय खडपोली टीम के ऊपर काफी बड़ा दबाव बनाए रखा हुआ है. इस समय यहाँ पर दोनों से ओपनर बल्लेबाजों ने फिर से बार अगली गेंद करेंगे. बाएं हाथ के गेंदबाज ओवर द विकेट से गेंद करेंगे तेजस के लिए. यहाँ पर लगी गेंद नहीं कर सके हैं. केवल टारगेट 27 रनों का है. रन संख्या 7 हो चुकी है जबकि 20 रन दूर है साई बाबा कसरे इस मैच में जीतने के लिए. और इसमें पहले तैयार होते अगली गेंद लेकर बाएं हाथ से ओमकार. देखने की आज 10 विकेट निकालेंगे चिपलुन के बॉलर. लेकिन इस समय गेंद करते हुए ओमकार तेजस के लिए और तेजस उठाना चाहते थे लेग में पोड़ के अपील स्ट्रॉन्ग अपील है लेकिन इस अपील के ऊपर ध्यान नहीं दिया अंपायरों ने. लेकिन एक रन भी मिलता हुआ और इस एक रन की मदद से स्कोर 8-19 रनों की आवश्यकता ये मैच जीतने के लिए. एक अच्छा मौका बना हुआ है साई बाबा कचरे जैसे मजबूत टीम के लिए इस मैच में. जो अगला मैच जो कि आज सावरडे टीम की ओर से यहां पर निश्चित से प्रथमेश
पवार को हम देखेंगे इस ग्राउंड के ऊपर, मुसबा क्रिकेट ग्राउंड पर। लेकिन इस ओवर की ये गेंद फुलटा स्क्वायर लेग के दिशा में गेंद को खेला, गेंद बाउंड्री लाइन के ऊपर आ रही है, फील्डर वहां पर तैनात है। सुमित 1 रन पूरा कर चुके हैं, दूसरे के लिए बढ़ रहे हैं और यहां पर 2 रन के साथ 10 रन। तो आज के दिन का जो अट्रैक्शन है, आज प्रथमेश पवार आएंगे इस ग्राउंड पर खेलने के लिए। लेकिन पहले ओवर की समाप्ति है, अब चलते हैं टॉस बॉक्स के। यस, यानंतर होणारा सामना असेल महापुरुष पोलीस आणि फ्रेंड्स गोळप या संघाच्या दरम्यान। वळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घेतोय। दोन्ही कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत। यस, प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय महापुरुष पोलीस या संघाने। अमोल भोसले साहेब आमच्यापर्यंत जोडले गेले आहेत, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू। यस, प्रथम गोलंदाजी करण्याचा का निर्णय घेतलाय? अजून आम्हाला या ग्राउंडचा अंदाज नाही आहे, खूप वर्षांनी टीम पडले आणि बॉलर बॅट्समन बरेच दिवस प्रॅक्टिसमध्ये नाहीत, त्याच्यामुळे आधी आम्ही अंदाज घेऊ आणि नंतर परत ठरवू। अमोल सर, या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्ही काय बोलला? आयोजन उत्तमच आहे आणि रत्नागिरी तालुक्यात चॅम्पियन्स ट्रॉफी व्हायची, ती काही कारणामुळे थोडे दिवसांनी होणार आहे। त्यात आम्ही सगळीकडे नाईट टुर्नामेंट खेळण्यासाठी उत्सुक असतो, आपल्या इथेच होत नव्हती, पण आता मीरा गावाने चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आणि सोय एकदम उत्तम केलेली आहे। धन्यवाद अमोल सर, तुम्हाला सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील। फ्रेंड्स गोळप संघ प्रथम नाणेफेकीत हरलाय, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आलाय, किती धावांवरती ते मजल मारण्याचा विचार असेल? जास्तीत जास्त धावा आम्ही बनवायचा प्रयत्न करू, कारण की आपली नवीन टीम तयार झालेली आहे। त्यातलं आता आपल्या टीममध्ये बघूया आता नवीन कोण आहेत बॅट्समध्ये। तो इस बीच गेंद खूप सारे शुभेच्छा असेल जो सामन्यासाठी। कि वही सीधे आपण बाउंड्री लाइन की तरफ गेंद वाइड का 5 रन यहाँ पर मिलेंगे। तो इस समय यहाँ पर अथर्व की जो शुरुआत है वाइड के साथ हो चुकी है। अब जबकि स्कोर बन चुका है 15 रन। इस समय एक तरफा मुकाबला है, जो कि साई बाबा कतरे की टीम इस समय बेहतरीन तरीके से आगे बढ़ रही है, लगभग मैच जीतने की तैयारी में है। और इस समय के बाद काफी बड़े मैचेस यहाँ पर आरंभ होने वाले हैं। लेकिन इसे बेचा तरव की ये गेंद, इस बार तेजस ने क्या शॉट खेला है, गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर आ रही है और ये छक्का, अंपायर का इशारा, जबरदस्त स्ट्रोक तेजस के बैट से निकलता हुआ। तो इसे बेचे जबरदस्त स्ट्रोक लगा दिया तेजस ने। और इस समय अगली गेंद भड़कती हुई गेंद घुमाना चाहते थे, इस बार बीट होते हुए बल्लेबाज तेजस, और इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिला है। अब जीत के लिए काफी जो रन बनाने थे केवल 27, अब मात्र 6 रनों की आवश्यकता है। क्या ये टारगेट छक्के के साथ पूरा कर सकेंगे तेजस, ये देखना होगा। लेकिन अथर्व खड़पोली चिपळूण टीम की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं। इस समय तेजस को गेंद, क्या शॉट खेला है, गेंद सीधे जा रही है बाउंड्री लाइन के ऊपर, फील्डर तैनात थे और 1 रन मिला। 5 रन की आवश्यकता साई बाबा कचरे की टीम को यह मैच जीतने के लिए, सिर्फ 5 रनों की जरूरत है। और दोनों ओपनर बल्लेबाजों ने लगभग लक्ष्य को स्वीकार किया है। और इस समय सुमित जो कि सामना करेंगे अथर्व की अगली गेंद का। राइट ओवर द विकेट से गेंद करते हुए इस समय अथर्व सुमित के लिए, और सुमित ने क्योंकि खड़े खड़े स्ट्रोक खेलने की कोशिश की है, लेकिन इसी के साथ उनका एज लगा, कॉट बिहाइंड विकेट के पीछे पहला विकेट गिरा है साई बाबा कतरे की टीम का। थैंक यू डीजे। तो अब दिनेश आ चुके हैं। सुमित एक बड़ा शॉट लगाना चाहते थे, स्ट्रोक लगाना चाहते थे, मैच को जल्दी समाप्त करने की कोशिश कर रहे थे, विकेट गंवाना पड़ा सुमित को अपना। लेकिन अब दिनेश मैदान पर आ चुके हैं। अब भी 5 रन की आवश्यकता है। खड़पोली चिपळूण और साई बाबा कचरे के बीच ये चलता हुआ मैच है। इसके बाद महापुरुष और गोल्फ की टीम, महापुरुष पुलिस और गोल्फ की टीमों के बीच अगला मैच है। और इस समय अथर्व गेंद करते हुए दिनेश के लिए,
दिनेश सामना करेंगे। ये गेंद शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, गेंद को घुमाना चाहते थे लेकिन बीट हुए गेंद सीधे भी विकेट कीपर के दस्तानों में किसी रन की कोई गुंजाइश नहीं है। 5 मात्र रन बनाने हैं। गेंदों की संख्या काफी शेष है और इस समय दिनेश सामना करने के लिए तैयार होते हुए तेजस सुमित के बीच ताबड़तोड़ शुरुआत हो चुकी है और इस मैच में हावी हो चुका है साईं बाबा कतरे की टीम। एक बार फिर से अतर्ब ओवर द विकेट से गेंद करेंगे और बैकफुट पर जाकर गेंद को खेलना चाहते थे, पैरों पर गेंद टकराती हुई तेजस थोड़ा आगे निकले थे, वापस पलटे, किसी रन की कोई गुंजाइश नहीं है। लेकिन जैसे सुमित आउट हुए हैं लगातार अच्छी गेंदबाजी देखने को मिली। ओवर समाप्त हुआ पारी का दूसरा और इस समय स्कोर है 22 रन 1 विकेट के नुकसान पर। तो फिर से एक बार थैंक यू डीजे। ओमकार जो कि इस समय नया और आरंभ कर रहे हैं, तेजस सामना करने के लिए तैयार होते हुए 5 रन आवश्यक इस समय ये मैच जीतने के लिए। 5 रनों की आवश्यकता जीतने के लिए जो कि इस समय तेजस सामना करेंगे ओमकार की गेंदबाजी का। खड़पोली चिपळूण और साईं बाबा कतरे टीमों के बीच ये चलता हुआ मैच। काफी कमाल की गेंदबाजी देखने को मिली है साईं बाबा कतरे के बॉलरों के द्वारा, लेकिन ओमकार नए ओवर की शुरुआत है और क्लीन बोल्ड अक्रॉस द लाइन जाकर खेलना चाहते थे। जबरदस्त गेंद थी, बिल्कुल यॉर्कर लेन गेंद, क्लीन बोल्ड हुए हैं तेजस। पांच रन, थैंक यू डीजे। अब देखना यह है कि साईं बाबा कतरे की टीम 5 रन बनाने के लिए और कितने विकेट गंवाएगी, जो कि अब तक 2 विकेट वो गंवा चुके हैं इन 5 रनों के लिए, जो कि प्रसाद मैदान पर जा चुके बैटिंग करने के लिए। प्रसाद सामना करेंगे ओमकार की अगली गेंद का। इस बीच इस ओवर की अगली गेंद करेंगे, पारी का तीसरा ओवर है और इसकी अगली गेंद करते हुए खड़पोली चिपळूण के लिए इस मैच में कुछ नहीं बचा है वापसी करने के लिए, कोई चांसेस नहीं है। लेकिन इसे बीच अगली गेंद उसको प्रसाद खेलना चाहते थे, एक और अपील है असे के साथ। अब ये विकेट गिरा है, अभी भी कुल 7 विकेट आवश्यक है खड़पोली की टीम के लिए। यदि वो इस मैच में वापसी करना चाहते हैं तो निश्चित रूप से उन्हें 7 विकेटों की जरूरत है। 5 रनों के लिए तीसरा विकेट गंवा दिया। थैंक यू डीजे। तो इस समय ओमकार जो कि हैट्रिक पर है, 7 विकेट अभी भी चाहिए खड़पोली की टीम के लिए और उधर 5 रन की आवश्यकता साईं बाबा कतरे के लिए, जो कि उनके नए बैट्समैन प्रणय जो कि मैदान पर आ चुके प्रणय आ चुके हैं बैटिंग करने के लिए। अगला मैच गोलब और महापुरुष 7 विकेटों की जरूरत है खड़पोली के लिए। ओमकार गेंद देकर हैट्रिक बॉल, ये गेंद प्रणय को सीधे आशे के साथ कॉट एंड बॉल्ड और सी बीच यहां पर विकेट गिरा है। 6 विकेट की आवश्यकता खड़पोली की टीम के लिए। क्या वो इस मैच में वापसी करेंगे? तो यहां पर हैट्रिक कर चुके ओमकार। अब 6 विकेट और चाहिए ये मैच खड़पोली को जीतने के लिए और सिर्फ 5 रन आवश्यक है साईं बाबा कचरे की टीम के लिए, जो कि स्वप्निल आ चुके हैं। क्या 4 बॉल पर 4 विकेट देखने को मिल सकेंगे? 3 विकेट लगातार ओमकार को मिले हैं, हैट्रिक पूरी कर चुके हैं, लेकिन क्या 4 विकेट
यहाँ पर देखने को मिल सकेंगे। स्वप्निल इस समय साई बाबा खतरे के लिए सिर्फ 5 रन की आवश्यकता है और 6 विकेट चाहिए कटपोली को ये मैच जीतने के लिए। स्वप्निल इस समय स्ट्राइक पर 3 लगातार गेंदों पर विकेट चटका है ओमकार ने और अब इस मैच में थोड़ी सी हलचल मचा दी है। क्या 4 विकेट मिलेंगे 4 बॉल पर? क्या स्वप्निल अपनी टीम के लिए बड़ा शॉट खेलेंगे? एक नजदीकी फील्डर है सिनिमिडान और इस समय कवर के फील्डर को थोड़ा आगे की ओर बुलाया जा चुका है और इस ओवर की अगली गेंद करते हुए ओमकार की गेंद और इस बाहर अधूरे मन से खेला किस बल्कि से अपील, लेकिन इस अपील के ऊपर कोई ध्यान नहीं दिया अंपायरों ने। अपील की वजह समझा जा सकती है कि साई बाबा कचरे की टीम जो एक समय एक तरफा मैच बना रही थी लेकिन थोड़ी सी दिक्कत हो रही है 5 रन बनाने के लिए, जो कि स्वप्निल इस समय सामना करने के लिए तैयार होते हुए हैट्रिक पूरी कर चुके हैं और इस समय एक तरफा जो मैच बंद रहा था वन साइड उसको थोड़ा बहुत ठेस लगाई है। लेकिन ओमकार अगली गेंद करते हुए बाएं हाथ से स्वप्निल को और बार फिर से स्वप्निल बीट हो रहे हैं लगातार अब स्टंप पर गेंदें डालते हुए बैट्समैन लगातार बीट हो रहे हैं और इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिला है। 5 रन दूर है साई बाबा कचरे की टीम इस मैच को जीतने के लिए। उनके टॉप ऑर्डर जल्दी आउट हो चुके हैं। सुमित का विकेट गिरने के बाद लगातार विकेट गिरे हैं और जो कि ओवर नंबर पारी का तीसरा और जिसकी अगली गेंद करेंगे ओमकार। भले मैच में अब कुछ बचा नहीं है लेकिन इसके बावजूद हार मानने के लिए तैयार नहीं है चिपळूण की टीम और एक बार फिर से अगली गेंद करने के लिए तैयार हो रही है। गेंद करते हुए स्वप्निल के लिए और बार बीट होते हुए स्वप्निल और ये मेडन विकेट ओवर समाप्त हुआ है। एक और कीर्तिमान ओवर इस ग्राउंड पर ओमकार का मेडन विकेट ओवर। आखिरी थैंक यू डीजे आखिरी 12 गेंदों पर 5 रनों की आवश्यकता है ये मैच जीतने के लिए और इस समय दिलेश जो कि सामना करेंगे। दिलेश इस समय अनिकेत नए और प्रारंभ करते हुए 12 बॉल 5 रनों की आवश्यकता है। क्या वापसी कर सकेगी चिपळूण की टीम जिन्हें विकेटों की जरूरत है? 6 और विकेट लेकिन इस समय 5 रन की जरूरत। निलेश सामना करेंगे। बची हुई गेंदें है 12 बॉल 5 रन की जरूरत। नए ओवर की शुरुआत शॉर्ट पिच गेंद और बार गेंद को खेला सीधे सेंटर मैन की दिशा में और लगभग स्क्वायर डीप पॉइंट बाउंड्री लाइन की तरफ गेंद ट्रैवल हो रही है और लगभग गेंद सीमा रेखा के बाहर आ रही है चौक पर और देखना यह है कि अंपायर का 4 रनों का इशारा गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर। अब 1 रन की आवश्यकता है। जीतने ने काफी तरसना पड़ा भी साई बाबा कचरे की टीम के लिए। उन्हें क्लीन जीत नहीं मिल पा रही है और ऐसे में अब एकमात्र रन दूर है साई बाबा कचरे की टीम और एक चौका जड़ाने के साथ अब सब कुछ हाथ से निकल चुका है खड़पोड़े चिपळूण के फील्डरों के द्वारा उनकी टीम के लिए। अब एक बार फिर से अगली गेंद करते हुए दाएं हाथ की गेंदबाज है अनिकेत। गेंद करेंगे संभवतः इस मैच की संभवतः ये आखिरी गेंद होने की संभावना है। 1 रन की आवश्यकता है और सीबीजे गेंद खेल को खेलना चाहते थे बीट हुए हैं। एक रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास 1 गेंद और मिस कर दिया है और इस समय केवल मात्र 1 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है और इसके बाद भी काफी जबरदस्त मैचेस देखने का मौका मिलेगा। हमारे YouTube के माध्यम से जितने भी लोग जुड़े हुए उनका भी स्वागत है और 1 रन की जरूरत है साई बाबा कचरे की टीम के लिए। ये गेंद और बार खेलकर हालांकि क्वाड बैंड की अपील लेकिन इस अपील के ऊपर कोई ध्यान नहीं दिया है। बढ़िया अपील की गई है। 6 विकेटें अभी भी आवश्यक है कटपोली की टीम के लिए लेकिन 2 लगातार गेंदों पर लगभग कमबैक कर रही है हल्का सा लेकिन 1 रन की आवश्यकता है। 27 रन बनाने के लिए काफी संघर्ष करना पड़ता हुआ यहां पर साई बाबा कचरे की टीम के बैट्समैनों के लिए जो एक समय सुमित एक तरफा मैच बना रहे थे लेकिन जैसे ही उनका विकेट गिरा है मैच थोड़ी देर के लिए काफी दूर और जाता हुआ लेकिन जीत अभी भी यहां पर देखने को मिल रही है साई बाबा कचरे की टीम के लिए। ये गेंद इस बार उठाकर गेंद को खेला कवर एक्स्ट्रा कवर के बीच में से विजय स्ट्रोक लगा दिया है और साई बाबा कचरे इस मैच की विनर टीम बन चुकी है। प्लेयर ऑफ द मैच स्वप्निल इस मैच के मैन ऑफ द मैच बन चुके हैं स्वप्निल या सामनातील सामनावीर स्वप्निल। प्रसाद सावंत यांना मी विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे स्वप्निल यांना।
प्रसाद सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीर पुरस्कार दिला जातोय. स्वप्नील या सामन्याचा सामनावीर ठरलाय.